17पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झालाय। एका जागेवर गिरीश महाजन समर्थक अपक्ष गोकुळ गीतेंचा विजय झालेला आहे। तर विधान परिषदेच्या 17पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळतंय। सुरुवातीपासूनच या निवडणुकीमध्ये दावा केला जात होता की 17पैकी 17 जागांवर महायुतीचा विजय होईल। अगोदरच 6 जागा या बिनविरोध आलेल्या आहेत। 11 जागांसाठी आज निकाल लागलेले आहेत। सगळ्यात मोठा ट्विस्ट होता तो नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झालाय, तर नरेंद्र दराडे यांचा पराभव झालेला आहे। नाशिकमध्ये जर पाहायला गेलं तर गीते बंधूंचा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा होता। गोकुळ गीते आणि गणेश गीते हे गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक निकटवर्तीय म्हणून मानले जातात। गणेश गीतेंनी त्यांचा अर्ज माघारी घेतलेला होता। गोकुळ गीतेंची मंदरणी करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत झालेला होता, मात्र आज सकाळी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। गोकुळ गीते यांनी असं म्हटलं की आपण प्रचार थांबवलेला होता। तर नाशिकमध्ये मतमोजणीच्या केंद्रात बाहेर गीते समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केलेली आहे। गीतेंचा विजय झालेला आहे, तर नरेंद्र दराडे यांचा पराभव झालाय। माझा विश्वासघात झाला, पराभवाच्या नंतर नरेंद्र दराडे यांची ही प्रतिक्रिया आहे। तर शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझा विश्वासघात केला असं दराडे यांनी म्हटलंय। अंधारामध्ये ठेवून माझा पराभव केला असं नरेंद्र दराडे यांनी म्हटलेलं आहे। सगळ्यांनी गद्दारी केली, किशोर दराडेंची ही प्रतिक्रिया आहे। सर्व प्रामाणिक राहिले असते तर गीतेंचं डिपॉझिट जप्त झालं असतं असं किशोर दराडे यांचं म्हणणं आहे। आर्थिक बाबतीमध्ये जास्त प्रबळ असल्यामुळे मी हारलो। तीन मंत्री आपल्या आलेले होते आणि सगळ्यांवर देखील आपण सगळ्यांवर माझा आक्षेप आहे, सगळ्यांवर आक्षेप आहे। दिसतंय ना, मताची संख्या जर बघितली तर भाजपाचे 200 मत आहे, शिंदे गटाचे 170 मत आहे, राष्ट्रवादीचे 105 मत आहे। यांची टोटल जर केलं तर 475 मतं होत्या। केलं कोणी मदत केली? सर्वांनीच मदत केली ना, सगळ्यांनीच मदत केली, सगळ्यांनीच मदत केली ना। सगळ्यात महत्वाचे 200 मतं बीजेपीकडे होते, 170 मतं सेनेकडे होते आणि 105 मतं राष्ट्रवादीकडे होते। मताची संख्या जर सगळे प्रामाणिक राहिले असतात तर समोरच्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं असतं। आमचा सातत्याने विश्वासघात केली, आमची समजूत काढण्यात आली। सरळ आम्ही म्हणत होतो इलेक्शन लढा, काही वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं नाही महाराष्ट्रात मेसेज चुकीचा जाईल, त्याच्यामुळे आपल्याला सरळ लढायचं नाही, त्याच्यामुळे आम्ही घरामध्येच घरात राहूनच घरातल्या व्यक्तीवर वार झालेला आहे। शिवसेना पक्षाचा केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे। आपण आकडेवारी जर बघितली आणि आकडेवारीहून हे लक्षात आलं का त्या ठिकाणी मित्र पक्षाकडनं 100% विश्वासघात झालेला आहे आणि हा दराडे परिवाराचा विश्वासघात नसून हा शिवसेना पक्षाचा विश्वासघात या ठिकाणी करण्यात आलेला मी एवढंच सांगेन। आता जे महायुती म्हणून बरोबर होते ते शेवटपर्यंत बरोबर राहिलेले नाहीये। तर मतमोजणी केंद्रावरून बाहेर पडताना नरेंद्र दराडे यांनी गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचं बोललं जातं। मतदान केंद्रातून बाहेर पडत असताना जल्लोष करत असलेल्या गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांवर दराडे हे चांगले संतापले। महायुतीनं घात केला असं म्हणत गीतेंच्या कार्यकर्त्यांवर दराडे संतापले। घोषणाबाजी केली जाते। घोषणाबाजी केली जाते।
काय झालं? विश्वासघात त्याला आमच्या आला त्याने कोणी विश्वासघात काय झालं? सगळं डिटेल देईल काय पैसे घेतले काय गुन्हेगारी अरे हात लाईट तुटत यांच्या कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी केली जाते.